ज्ञानदाना वेरमणी सिक्कापदं समाधिया. प्रकाश तो दिलास स्वप्नांना, हक्कांचा दीप लावून गेला. अंधाराशी झुंज देताना आम्हा सर्वांना जगायला शिकवून गेला. बाबासाहेब, तुझी शिकवणच आमची शक्ती. महानिर्वाण दिनी तुला विनम्र अभिवादन अनंती. नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे विश्ववंदनीय भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्ती प्रज्वलन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, अनुशासन आणि बाबासाहेबांविषयीची दृढ निष्ठा यांचे प्रभावी दर्शन घडले. कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांच्या बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनीताई नाईक, प्राचार्य दीपक जयस्वाल, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे, अविनाश बिराडे, समितीचे अध्यक्ष उमेश पवार, विशाल चहांदे, सूरज मवाडे, प्राध्यापक अण्णासाहेब मुळे, सीताराम साळवे, नानाभाऊ साळवे, जितेंद्र अहिरे, महेंद्र महिरे, गौतम बिरारी, लक्ष्मण ब्राह्मणे, राहुल नगराडे, सुनील वाघ, सुधीर निकम, राहुल सिरसाट, नम्रता चहांदे, संगीता सावरे, संध्या दिवरे, सैफुल्ला पठाण, प्रवीण तिरमली, गोरख अशोक नगराडे, अध्यक्ष रवींद्र गवडे, अजय चव्हाण, भावेश भदाणे, विजय पवार, विरल पंचाल, प्राध्यापक गोपाल पवार, कैलास सिरसाट, प्रेमेंद्र पाटील, गिरीश सोनवणे, सुमित पवार, विकी अहिरे, आकाश अहिरे, अंकेश वाघ, रवी भांबरे, मनीष जाधव आदींचा उल्लेखनीय सहभाग होता. मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून बाबासाहेबांच्या योगदानास विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे, सीताराम साळवे, कमलेश पाटील, सूरज मवाडे, नम्रता चहांदे, दिलीप दिवरे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आढावा घेत समाजहितासाठी त्यांची तत्वे अंगीकारण्याचे आवाहन केले. समानता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखविणारे बाबासाहेबांचे कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी राहील असे सांगितले. कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व अत्यंत भावपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आदरणीय आमचे राहुल भाऊ नगराळे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन महामानवांना पुष्पहार अर्पण करावं. आदरणीय केडी भिसे सर, सन्माननीय प्राचार्य आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना भावपूर्ण आदरांजली देते. आणि बाबासाहेबांनी जे कार्य आपल्यासाठी केले, जे विचार मांडले, ते आपण त्यांचे विचार आचरणात घेऊन आपण कार्य करावे, एवढेच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि समाज बांधव, आपण सर्व फार मोठ्या संख्येने येथे उपस्थित झालात आणि आपण आपले कर्तव्य पार पाडले. आजचा बोधाचार्य जे आमचे दिलीपजी ढिवरे साहेब, हे 1988 पासून या धम्म कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि तेव्हापासून या धम्म कार्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. 1997 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाजसेवक पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने बहाल करण्यात आलेला आहे आणि ते मला वाटतं मागील 20 वर्षापासून या नवापूर नगरी अभिवादन करतो. आज खरं तर दुःखाचा दिवस आहे.
असं माहिती की दुःखाचा दिवस जरी असला तरी या दुःखाच्या दिवसामधून एक संकल्प, एक ऊर्जा धारण करण्याचा आजचा हा दिवस आहे. ऊर्जा कोणती? हा ज्ञानाचा क्रांती सूर्य आहे. तो जरी मावळला असला तरी त्याच्या या ज्ञान प्रकाशाने संपूर्ण जो भारतवर्ष आहे, हजारो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीमध्ये जगणाऱ्या या समुदायाला जी क्रांतीची ऊर्जा ते तेज बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते अजूनपर्यंत कायम आहे. आणि हे तेज याच पद्धतीनं कायम राहावं, किंबहुना ते आणखी प्रखर व्हावं, यासाठी बाबासाहेबांनी दिलेले जे मूलमंत्र आहे त्या मूलमंत्रांवर आपण काम केलं पाहिजे. बाबासाहेबांनी या अंधकारातून आपल्याला जगण्याचा, यशस्वी होण्याचा आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जो आज सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आपण हा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजरा करतोय. खरं तर हा दिवस आपल्यासाठी खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळवण्याचा आहे. सामाजिक समता निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी या समाजामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि शिक्षण, विज्ञान दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा विचार हा संपूर्ण जगाला देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. याच्यामध्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो की समाजामध्ये बंधुत्वाचं बीज पेरण्याचं काम देखील बाबासाहेबांनी केलेलं आहे. मला एक उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं. एक सभा दलित बांधवांची आणि सामाजिक बंधुता निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाने घेतलेली होती. आणि या सभेमध्ये न्यायासाठी झटणारे सर्व होतकरू तरुण, गरीब जनता आणि सर्व स्तरातील बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेकांची प्रश्न होती. बाबासाहेब व्यासपीठावरून बरंच काही बोलत होते. त्यावेळेला एकाने उठून सांगितलं की साहेब, आमचे अनेक प्रश्न आहेत, आमच्या अनेक व्यथा आहेत, त्या सुटणार कशा? हा समाज आम्हाला जगू देत नाहीये. या समाजामध्ये जगण्यासाठी, उभं राहण्यासाठी आम्हाला बळ हवंय. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलेलं आहे. जर रस्त्यानं जाता जाता जर तुम्हाला 1 रुपया सापडला, रस्त्यानं जाता जाता जर तुम्हाला 1 रुपया सापडला तर त्या 1 रुपयाचे 2 भाग करा. एका 50 पैशाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एका 50 पैशाचा पाव घ्या. त्यावेळेला तो बंधू म्हटला की बाबासाहेब, याच्याने होणार तरी काय? त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की 50 पैशाचा पाव हा तुम्हाला जगवतो, तर दुसरं 50 पैशाचं गुलाबाचं फुल काट्यात राहून कसं जगायचं हे तुम्हाला शिकवतं. हा विचार बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, खरं तर या दिवशी खरंच जास्त बोलायचं नसतं. ऊर्जा मिळवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचं बीज घेऊन आपल्याला समाजामध्ये जायचं आहे. आणि जातीपातीचं राजकारण आपल्याला कशा पद्धतीने दूर करता येईल आणि सामाजिक